विद्यार्थी आहे। मागील 2017 पासून उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की 12,500 का जो GR आहे तो उच्च न्यायालयाला आदिवासीच्या बाजूने देऊन सुद्धा सध्याही जे सरकार आहे ते आदिवासीच्या बाजूने नाही। माननीय मुख्यमंत्री साहेब असे म्हणतात की मानवतेच्या दृष्टिकोनातून जे अधिसंख्यपद केले, ठीक आहे, ते अधिसंख्यपद ते मानवतेच्या दृष्टिकोनातून केलं, तर आदिवासी समाज हा मानवतेच्या दृष्टिकोनातून कुठे बाहेर आहे का? मग आदिवासी समाजावर अन्याय का? एवढा न्याय व्यवस्था असून सुद्धा आदिवासी समाजावर एवढा अन्याय होतो। आदिवासी समाजामध्ये जेवढा तरुण आहे ते आता मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे। हे 12,500 सोडा 85,000 जागा रिक्त असून सुद्धा आदिवासी समाजाचे विद्यार्थी वन भटकत आहे, बेरोजगार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून जर या जागा येत्या काही दिवसात भरल्या नाही गेल्या तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी तरुण राज्यव्यापी आंदोलन करून या सरकारचा निषेध करेल। एवढंच बोलतो आणि थांबतो। आपण आपल्या हक्काची ताट मागत कुणाला आपण घरी मागत नाही किंवा तुमचं आम्हाला द्या, तुमच्या कुठेच आम्हाला जे आमचं हक्काचं आहे ते आमचं आम्हाला द्यावं। आणि सुद्धा अजून नाही मिळालं प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी आणि आपल्या हक्कासाठी लढायला तयार आहेत। आणि कुठेही मोठे आपल्या समाजाबद्दल किंवा आपल्या जे समाज आहे त्याच्या अन्याय होते तर आम्ही आमचं पेलगाण तेव्हाही तत्पर तयार आहे। आदिवासी हा या जगाचा पोशिंदा आहे, मालक आहे, आणि तरी सुद्धा त्या मालक असलेल्या आदिवासी समाजावरच अन्याय होत आहे। आणि याला शिक्षणापासून दूर जर ठेवलं तर हा अन्यायाने पीडित होईल। याला जागृत दिलं, याला आदिवासी समाजाला नोकरी दिली तर तो विकास करेल आणि आपल्यावर भारी पडेल। या भीतीने हे सरकार आदिवासीवर अन्याय वाढवत आहे। शासनाला न्यायालयाने आदेश देऊनही पदभरती यांनी रखडून ठेवलेली आहे, अन्याय वाढतच ठेवलेले आहे। आणि 85,000वर 1 लाखाची आत्ताची पदभरती विद्यार्थ्यांची जी आहे ती जर केली तर आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळेल, कुठेतरी विकासाच्या दृष्टीने एक वाटचाल करेल। परंतु आमची प्रगती यांना पाहावीशी वाटत नाही, म्हणूनच मालक असलेल्या या देशाच्या पोशिंद्याला, या आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्याला, या शासनाला जागे करण्यासाठी आमचं हे प्रातिनिधिक स्वरूपातलं रास्ता रोको आंदोलन आहे। आणि यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आमच्या विद्यार्थ्यावर अशाच पद्धतीने जर अन्याय होत राहिले तर यांची जागा जागून दिल्याशिवाय राहणार नाही, असाच या ठिकाणी शब्द देतो। आणि तुम्ही या काही दिवसातच या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला बाहेर निघण्यापासून तुमचाही रास्ता रोको, तुमचाही कडेलोट केल्याशिवाय आम्ही आदिवासी समाज राहणार नाही, एवढाच तुम्हाला इशारा देतो आणि थांबतो।